राज्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी प्राप्त अर्जांची आजपासून होणार छाननी। आता राजकीय पक्षांसमोर बंडोबांडा थंड करण्याचं आव्हान। भाजपाच्या निवडणूक संचालन समितीची आज महत्त्वाची बैठक। भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणाबाबतच्या निघालेल्या जीआर विरोधात आज उच्च न्यायालयात सुनावणी। कोर्टाने राज्य सरकारला आपले उत्तर सादर करण्याचे दिले आदेश। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया आज पुण्यात। जमिनीचे मूळ मालक असलेल्या कुटुंबाची दमानिया भेट घेण्याची शक्यता। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत। अडचणींची नोंद घेत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडाचा मुंबई ठाणे नवी मुंबईतील हजारो वाहन चालकांना फटका। मुंबईत कालपासून सीएनजी पुरवठा ठप्प। मुंबईत पाघडी पद्धतीत राहणाऱ्या रहिवाशांचा आज आझाद मैदानात मोर्चा। बीडीडी धारावी झोपडपट्टी कामाठीपुराचा पुनर्विकास होतो, मग पगडी पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांचा पुनर्विकास का होत नाही, विचारणार सवाल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या 25 डिसेंबरपासून जनतेच्या सेवेत। पहिल्या काही महिन्यात प्रवाशांना दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गोवा, लखनौ, नागपूर, अहमदाबाद यांसह 16 प्रमुख शहरांचा प्रवास करता येणार। मुंबईतील हवेचा स्तर पुन्हा वाईट श्रेणीत। मुंबईचा हवेचा AQI सरासरी 170। मुंबईकरांचा श्वास गुदमरला। मुंबई अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याचे लोकशाही मराठीचे अभियान। मुंबईसह सगळ्याच शहरांमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न बिकट। मुंबईत कचरा संकलनात 3000 कोटींचा घोटाळा। कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप। धोकादायक गाड्यांमधून कर्मचाऱ्यांचा प्रवास। अधिकारी अद्याप गप्प का, लोकशाही मराठीचा सवाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।